नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। डोमगाव येथील दलित शेतकऱ्याचा शेतरस्ता आडविला, शेतात ज्वारीचं पीक पडून। ज्वारीचं पीक बाहेर काढायचे कसे, शेतकऱ्यासमोर पडला प्रश्न। रस्ता खुला नाही केल्यास उपोषण, वृद्ध शेतकऱ्याचा इशारा। जीवाचे बरे वाईट झाल्यास रस्ता अडविणारे जहागीरदार व प्रशासन जबाबदार। मागणी आहे मी ही रस्ता आम्हाला पाहिजे, ही रस्ता नाही दिला तर मी उपेशनला बसणार आहे। उपेशनला बसल्यावर विजय जहागीरदार आणि सरकार याला जबाबदार राहील। त्यांनी ऊस लावले तर आम्हाला शिवरस्त्यातून जाता येत नाही, आमची अडचण आहे। आम्हाला खुला करून द्या। आमचे चुलत अभिमान भीमा गायकवाड उपोषणाला बसणार आहेत। त्यांच्या जर जीवाचं बरं वाईट काही झालं तर विजयकुमार जहागीरदार आणि प्रशासन जबाबदार राहील। या बातमीचे प्रायोजक आहेत सावतामाळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा। आमच्याकडे कार, मोटरसायकल, इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील। तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर, अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे काम करून मिळतील। पत्ता सोनारी रोड, खासापुरी चौक, परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील डोमगाव हद्दीतील शेतरस्ता अडविल्यानं दलित वृद्ध शेतकऱ्याचे ज्वारीचं पीक शेतात पडून असल्याने तात्काळ रस्ता खुला करून देण्यात यावा अशी मागणी डोमगाव येथील अभिमान गायकवाड यांनी केली आहे। तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की डोमगाव हद्दीतील गट नंबर 44 मध्ये जाणाऱ्या रस्त्यावर विजय जहागीरदार यांनी अतिक्रमण करून ऊसाची लागवड केली आहे। यामुळे शेतात जाण्याचा रस्ता बंद झाल्यानं ज्वारीचं पीक बाहेर काढता येत नाही, यामुळे नुकसान होत आहे। तात्काळ रस्ता खुला करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। पूज्यनगरी न्यूजशी बोलताना शेतकरी गायकवाड यांनी सांगितले की आजपर्यंत याच रस्त्याचा वापर करत होतो। जहागीरदार यांनी रस्त्यालगतची जमीन रस्ता सोडून विकली आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला जहागीरदार यांची जमीन असताना रस्त्यावर 4 सऱ्यांवर ऊसाची लागवड केली आहे। रस्ता खुला करून नाही दिल्यास उपोषणास बसणार असल्याचा इशारा बोलताना दिला आहे। पहा संपूर्ण रिपोर्ट। डोमगाव, माझं अभिमान भीमा गायकवाड। आता तुम्ही जे उभा राहिलाय हा, त्या आपली स्वतः जमीन। हे तुमची जमीन कुठवर संपली? इथं ही काही नाही, इकडे संपली। ती मका तुमची आहे का? हा। बरं, आता ही जी ताल आहे का, हा, ही ताल कुणाची आहे? माझीच आहे। तुमची आहे का? हा। आता तुम्हाला बाहेर जाण्यासाठी कुठून रस्ता पाहिजे? हीच न पाहिजे, इकडे पुढे निघायचं सांगा हो। पुढे निघायचं, असंच जायचं आता ह्या तालीवरनं। हा, असंच जायचं एकदम कडेला, त्याची एक सरी मोडावं लागेल। म्हणजे ह्या तालीवरनं डांबरीपर्यंत निघायला तुम्हाला 100 फुटाचा गॅप आहे। तर ह्या तालीवरनं तुम्ही रस्ता मागितलाय का? नाही, आम्ही हे रस्ता मागितला। शिव मग कोणी अडवलाय तुमचा रस्ता? युजुबामनाने। हा, विजय जहागीरदार। कधी अडवलं हे? झालं जो 2 वर्ष होत आला अडवलेलं। आता तुमचं पीक कुठे आहे? हे काय इकडे चला। हा, तर काय काय शेतामध्ये? शेतामध्ये ज्वारी हाय, ज्वारीच आहे नसते। हा, मका तर सांगितली। ज्वारी काढली का बाहेर बाजूला? नाही का काढलं ना, बामण जाऊ द्या ना, का काढायची? रस्ता नाही का? हा। काय म्हणले तहसीलदारला? तर अर्ज दिलाय ना तुम्ही? हो। काय म्हणले? ते म्हणले बघू। आता तुमची मागणी काय? आमची मागणी, आम्हाला इथनं रस्ता पाहिजे, शिव आहे, शिवून रस्ता पाहिजे। ज्वारीचं पीक कुठं आहे म्हणता? हे काय इथंच आहे साहेब। ही ज्वारीचं पीक आहे का तुमचं? हा। मग काय अडचण काय आली आता? अडचण बामणाची शिवाची अडचण आली। शिवून जाऊ द्या ना, ह्याची काय कारण आहे शिवून नाही जाऊ द्यायची? कुठं ही रस्ता आहे म्हणता का? पुढे या तुम्ही, या खाली या। हे मध्ये या तुम्ही जरा। किती फुटाचा रस्ता आहे? 3 साऱ्या ऊस लावलेला आहे ह्याच्यावर। 3 साऱ्या 2 फुटाची तर समजा 4 फूट रस्ता आहे। 10 फूट। हा, 8 ते 10 फूट। 10 फूट जरा। आता हे बाजूचं ही शेत कुणाचं आहे? त्याच्याच आहे। आणि इकडे आमचा आहे अभिमान भीमा गायकवाड। 10 फूट मध्ये कोण आलं? ही बामण 10 फूटच्या अशी पट्टीमध्ये ते आलंय का? हा, ती शिव आहे पण म्हणतो माझी आहे। म्हणजे रस्ता होता म्हणा की शिव म्हणजे इथून तुम्ही पहिलं वायवाट करत होता? वायवाट आता बी करतो, पहिले बी करीत होतो।
म्हणजे हे 10 फुटावर त्या डांबरीपासून तर त्यांनी त्याचा हात कुठवर आहे? त्याच्या हात लांब आहे तिकडे. नाही. दिसते का लिंबाचं झाड का बारकं दिसते का बुटकं झाड ती आंब्याचं कितवर आहे? मागणी आहे मी ही रस्ता आम्हाला पाहिजे. ही रस्ता नाही दिला तर मी उपेशनला बसणार आहे. उपेशनला बसल्यावर विजय जागीरदार झालं तर आणि सरकार याला जबाबदार राहील. सांगा. मी हरिश्चंद्र गोरख गायकवाड, राहणार डोमगाव, सर्वे नंबर डांबरीपासून 400 फूट आतमध्ये विजय कुमार जागीरदारने अडवलेला आहे. कधी अडवलं हे? 2 महिन्यापूर्वी अडवलेला आहे. ह्याच्या अगोदर आम्ही 20 वर्ष झाली इथून जाणं येणं करतोय. सध्या त्यांनी ऊस लावलं तर आम्हाला शिवरस्त्यातून जाता येत नाही. आमची अडचण आहे. आम्हाला खुला करून द्या. आमचं चुलतं अभिमान भीमा गायकवाड उपोषणाला बसणार आहे. त्यांच्या जर जेव्हाचं बरं वाईट काही झालं तर विजय कुमार जागीरदार आणि प्रशासन जबाबदार राहील. आता तुम्हाला दुसरा रस्ता नाही का या शेताला येण्याचा? दुसरा रस्ता नाही, आम्हाला हीच रस्ता आहे. तुम्ही इतक्या वर्ष कोणत्या रस्त्याने जात होता? आम्ही हिथूनच जात होतो, ह्याच रस्त्याने जात होतो. नाव गाव सांगा तुमचं. माझं नाव प्रथमेश रावसाहेब गायकवाड. 124 सर्वे नंबर मधला आम्हाला शिवरस्ता पाहिजे. कधीपासून बंद झाला हे रस्ता? हे रस्ता 20 वर्ष झालं आम्ही वागत होतो, पण आता 2 वर्ष झालं ही ऊस लावायला लागलं शिवणी. रस्ताच बंद केला आमचा. कोणी बंद केलाय? सुजित कुमार जागीरदार, विजय कुमार जागीरदार. मग आता काय मागणी काय? ही रस्ता खुला करून द्यावा. ही रस्ता खुला करून द्यावा. आम्हाला काहीच करता येत नाही, ऊस नेता येत नाही, काहीच वावरता येत नाही. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 9075 42 66 42. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.